अकोला जिल्ह्यातनं बाळापूर नगर परिषदेसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे। 25 जागांसाठी 85 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। या लढतीमध्ये प्रामुख्यानं एमआयएम, नगर विकास पार्टी आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये लढतीचं चित्र पाहायला मिळतंय। आढावा घेतलाय प्रतिनिधी अक्षय गवळी यांनी। बाळापूर नगरपालिकेसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। आता आपण सध्या एका बाळापूर शहरातल्या एका मतदान केंद्रावर या ठिकाणी जर पाहतो तर मतदार जे या ठिकाणी इथं दाखल झाले मतदार इथं मतदानाचा हक्क बजावत आहेत। सकाळी 7 वाजतापासून 7:30 वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली तर सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। जवळपास 40,572 मतदार आपला मतदानाचा आज हक्क बजावणार आहेत। 25 जागांसाठी बाळापूर नगरपालिका या ठिकाणी मतदान होत आहे। 85 उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत। तब्बल बाळापूर शहरातल्या 43 मतदान केंद्रावर मतदान होत आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी जर पाहायला गेलं तर वंचित बहुजन आघाडी आणि स्थानिक नगर विकास पार्टीमध्ये या ठिकाणी आघाडी आहे। या लढतीत प्रामुख्याने पाहायला गेलं तर एमआयएम असेल, काँग्रेस असेल, त्यानंतर वंचितचे पाठिंबा असल्यामुळे नगर विकास आघाडी या ठिकाणी प्रामुख्याने लढतीत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी तिरंगी लढत आपल्याला दिसून येणार आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर आज या बाळापूर या ठिकाणी 10 अंशाच्या खाली तापमान आहे। त्यामुळे कडाक्याच्या थंडीत या ठिकाणी बाळापूर इथल्या मतदारांचा मतदानासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय। अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, बाळापूर।